वजरी. आज वजरी आणली आहे आणि वजरीचा आज तुम्हाला फुल व्हिडिओ ब्लॉग बघायला भेटेल. कशी बनवतो ती, कशी साफ करतो ती. चरबी आहे, नळ्या आहेत बघा, सर्वच भेटतं. ही 1 किलो वजरी आहे बघा. साफ करतोय आई, सांगा याच्याबद्दल. नळी अशी मी एक एक साफ करणार नळाखाली पकडून. त्याच्यातली पहिली हे असतं हे आतमधलं जे घाण म्हणजे ते हेच असतं, ते आम्ही आधी काढून टाकतो, असं साफ करून घेतो आणि नंतर एक एक नळाखाली पकडून त्याच्यामध्ये पाणी भरतो. असं हे नळ्यांमध्ये पाणी भरावं लागतं असं, ते घाण काढण्याचा साफ होते. नळी असते सर्व जी घाण असते ती निघून जाते. पहिलं शीत आतमध्ये जी घाण असते ती घाण दाखवा जरा ती, म्हणजे सगळ्यांना कळेल की पोटामध्ये घाण. नळीमध्ये ते असं हे असतं, चिकट पदार्थ असतो, तो निघून जातो पहिलं तसं साफ केल्यानंतर. नंतर त्या नळीमध्ये मी असं पाणी भरते आणि एक एक पुन्हा साफ करते. हे स्वच्छ होते एकदम. साफ करून घेतली आपण वजरी बघा, आणि या नळ्या आहेत साफ केलेल्या, धुवून घेतलेल्या. आता ही आपण साफ करून झाल्यानंतर आता हे आपण आहे ना वजरीला जे लावतो आहे, ते कशासाठी लावतोय, काळं राप बसलेली असते वजरीला, ते काढण्यासाठी आपण लावतोय. एक सिक्रेट इंग्रेडियंट्स आहे तो. जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल त्याच्याबद्दल तर तुम्ही मला प्लीज कमेंट्स करा, मग मी तुम्हाला माहिती देईल. हा पदार्थ लावल्याने ना ही पूर्ण जे काळं असतं ना, काळी राप असते ती निघून जाते आणि पांढरी शुभ्र होते, टॉवेल सारखी, टर्किश टॉवेल सारखी बघा. ही छान अशी घासून घ्यायची आणि घासून लावून झाल्यानंतर 5 मिनिटं ठेवायची, निघून जाते राप त्याची. आता ह्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो ती कशी साफ निघते. तर हे आपण वाटण्यासाठी ना कांदा घेतलाय बाजून, 2 कांदे आहे, 2 कांदे आपण घेतले आणि एक खोबरं आहे, सुकं खोबरं आहे. आपण आगरी पद्धतीचं करतोय त्यामुळे आपण ओलं खोबरं घेत नाही, शक्यतो सुका खोबऱ्यामध्येच करतो. आणि हे हिरवं वाटण आहे, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर आणि मिरची. आणि ही लसूण आहे जी आपण फोडणीला, आगरी मसाल्यात आहे ना जास्त लसूण वापरायची असते, म्हणून ते आगरी मसाल्यात करतोय आपण, लसूण जास्त लागते त्यात. आणि हे सगळं 1 किलो वजरीसाठी आहे, 1 किलो वजरीसाठी हे सगळं सामान आहे. आता 5 मिनिटं झालीत लावून, आपण हे काळं आहे ना ते काढतोय बघा पूर्ण. कधी कधी खूप वजरी अशी काळी असते एकदम, आता तरी त्या म्हणजे ताजी आहे म्हणून ती एवढी काळी नाही भेटली बघा, आता खूप काळी असते. बघा कशी निघते ती पांढरं शुभ्र एकदम. आणि ही वजरी सगळेच साफ करत नाही, ती आपण करून दाखवतोय. स्टॉल मध्ये तर एवढे नाही करत कोण एवढं साफ, जसं आपण करतोय तसं. आम्ही साफ करून प्रॉपर तरच ती खातो बघा. हे सगळं काढावं लागतं पूर्ण. साईड बाय साईड आम्ही इकडे जवळा पण भाजून ठेवतोय, कारण जवळ्याला पण मुंग्या बिंग्या लागतात ना अशा गरमीच्या, जवळा पण भाजून ठेवतोय बघा.
मल्टीटास्किंग आहे आमच्या घरातले माणसं. हे बघा पूर्ण कचरा आता थोडा निघालाय. हे धुतली तर एकदम पांढरा शुभ्र होणार टॉवेल साठी स्वच्छ. टर्की स्टॉक. वजनीमध्ये हे सगळं खटाटोप असतो. बाकी काय आपण आवडीने खातो. खाताना आपण आवडीने खातो पण फक्त आपल्याला हे साफ करावे लागते. बघा जशी आपण धुवून घेतो पूर्ण स्वच्छ. हे बघा ओपन करून दाखवले मला कशी मस्त पांढरी शुभ्र झाली. आता ते आपण ना गरम पाण्यात टाक ह्या नळ्या आणि ते हे बघा पाण्यात टाकले आहेत आपण इथून. कारण हे बारीक कापण्यासाठी चिवट असतात ना ते बारीक कापण्यासाठी गरम पाण्यातून उकळून घेतो आपण. हे बघा बघा किती सुंदर आहे. हे आपल्याला शिजून का हे चांगली व्यवस्थित कापली जायला पाहिजे ना मग. बघा आता हे पाण्यात शिजून पाण्यातून घेतलंय आपण. ते कापतोय आपण बघा. शिजवल्यानंतर हे बघा हे असे होतात. गजरी बघा किती साफ आणि स्वच्छ झाली. हे असे बारीक बारीक कापून घ्यायचे. हे शिजवल्यामुळे हे कापले जातात फटाफट. असे आपण सगळे बारीक कापून घ्यायचे. हे बघा हे कापून घेतोय. पण एवढी साईज कापायची बारीक. बारीक आणि परत ती एकदा धुवून घ्यायची आणि टाकून चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. आणि मीठ हे आहे आपली चरबी. हा ते उकडले नाहीत आम्ही. ते उकडायचे नसतात. हे पूर्ण असं पाणी काढून घ्यायचं. आपण तेल टाकलंय. तेल पाऊस तेल टाकलंय. आपण फोडणीला तेजपत्ता देतोय. तेल तापून घ्यायचं पहिला. मग आता हे तापलेलं आहे. आपण लसूण टाकतो. बघा आता हे लसूण चांगलं
आता आपण हिरव्या मिरचीचं वाटप टाकूया. हे कुकर मध्ये करतोय आपण, कारण शिट्या काढाव्या लागतात. वजरी थोडी शिजायला टाइम लागतो म्हणून. आपल्याला शिट्या 10-12 काढाव्या लागतील. आपण कुकर मध्ये शिजवतोय. हे चांगलं घ्यायचं वाटतं. हळद टाकतोय आपण. आगरी कोळी मसाला टाकायचा आहे. चवीनुसार टाकायचं. तुम्हाला कसं जास्त तिखट पाहिजे तर तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका. आणि ह्या हिरव्या वाटणमध्ये आपण मिरच्या पण घेतल्या, तर थोडासा लाल मसाला बेताने टाकायचा. आता हा परतून घ्यायचा चांगला तेलामध्ये. हे बघा मसाला चांगला तेलात आपण परतून घ्यायचा. मग भाजून घ्यायचं मसाला तेलामध्ये. वजरी टाकून घ्यायची मसाल्यामध्ये, चांगली परतून घ्यायची. मस्तपैकी मसाल्यात परतून घेतले. आता हा आपण मटन मसाला घेतलाय, तो आपण टाकायचा अंदाजानुसार. टेस्ट छान लागतो. तर हे आपण फॅट्स म्हणजे चरबी ते टाकतोय. त्याच्याने ना मस्त तेल सुटतं आणि मस्त म्हणजे त्याच्याने चव जास्त वाढते. हे फॅट्स आम्ही घेतले थोडे, आणि तरी खूप सुंदर सुटते याच्यात. हे आपण मिक्स करून घेऊया. तर मेन आपलं इन्ग्रेडियंट्स राहिलं होतं तो आहे मीठ. हे बघा चवीपुरतं तुमच्या अंदाजाने मीठ टाकून घेतलंय. आता आपण कांदा खोबऱ्याचं वाटप केलेलं ते टाकून घ्यायचं. हे भाजलेलं वाटण आहे, पूर्ण बारीक केलेलं. ते मिक्स करून घ्यायचं चांगलं. हे बघा आता पाणी आहे ना एवढं टाकलंय शिजायला. तुम्हाला दाखवते. म्हणजे मी कुकरचं झाकण लावून टाकते आता. आणि आपण 12 शिट्या काढणार आहे. आता 12 शिट्या काढायची. झाकण लावलं आता आपण. या 12 शिट्या काढणार. आणि गॅस आहे ना फास्ट वर नाही ठेवायचं, मीडियम ठेवायचा. म्हणजे शिट्या फटाफट होणार नाही आणि मीडियम शिट्या ह्याच्यावर शिजेल. वजरी शिजायला खूप वेळ लागतो म्हणून आपण शिट्या जास्त काढून घ्यायच्या. बघा तरी त्याचा अरोमा तुम्हाला सांगू शकत नाही. मोबाईल मधून अरोमा तुम्हाला बघता वास घेता आला असं किती तुम्हाला आवडलं असतं, तोंडाला पाणी सुटलं असतं. बघा गरम गरम वजरी झालेली आहे. तरी बघितलं कशी सुंदर झाली. टेस्ट करणार आहे. ह्याच्यात भाकरी आणि चपाती हे छान लागतं, पण आज आमच्याकडे फ्राईड राईस होता, तो आता संपवणार आहे. मला हे जे टेस्ट करून जरा सांग कशी झाली आपली वजरी. आणि हो ब्रेड बरोबर पण खाल्ली जाते वजरी पाव. हो आता मी सांगेल कशी झाली टेस्ट, कशी झाली आहे सांग. A1 छान झाले. A1 तिखट झाले बरोबर सगळं परफेक्ट व्यवस्थित जुळणार आहे. थोडंसं राईस बरोबर